हा कोकणामधील ऊस केलेला आहे मित्रा, कोकणामध्ये. आणि बघा कसं सह्याद्री पाहिजे तशी हे वसलेले सगळे गाव आहेत. आता आम्ही काय ह्या माझ्या गावात नाही आलेलो आहे, आम्ही मूर म्हणून आहे त्या गावी आलेलो आहे. आणि हा मुरामध्ये हा ऊस केलेला आहे पप्पूने. बघा किती सुंदर असं समोर सुंदर सह्याद्री पण दिसते. घनदाट जंगल, पूर्ण डोंगर, बघा कसं हिरवं हिरवं गार. आणि आहे ते ऊस. हे जे औषध आहे किती टाकतोस अंदाजे? लिटरला प्रति लिटरला 100 मिलीच्या हिशोबाने टाकायचं. अच्छा, आता हे 20 लिटरचा आहे. हा पंप 20 लिटरचा आहे. अच्छा, एक साधारणतः 200 ml पर्यंत, सॉरी 2000 ml पर्यंत टाकायचं. अच्छा, थोडं स्ट्रॉंग बनवायचं कारण पावसाचे दिवस आहेत ना. हा हा हा. जेवढं स्ट्रॉंग होईल तेवढं लवकर त्याचा इफेक्ट होतो. पंप भरायचा. ही पण आयडिया भारी आहे. भांडं नसलं तरी चालतंय, पिशवीने काम चालतंय ना सर्व. हे फुल भरला पाहिजे का? नाही, अंदाजा. हां हां, थोडं कडक बनवलं आहे. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज पप्पू आणि मी उसामध्ये आलेलो आहे. आणि उसामध्ये जे फवारे असतात, कारण रान भरपूर आता उसाच्या बाजूला आलेलं आहे, ते रान मारण्यासाठी आणि आता फवारा करण्यासाठी आलो आहे. आणि तुम्ही बघाल तर आजपर्यंत कोकणामध्ये असा ऊस तुम्ही बघितला नसाल. एवढा कोकणामध्ये पण आता छान ऊस व्हायला लागला. आणि पप्पूने इथे सुरुवात केली ऊस लावायला. 10 वर्ष तो इथे ऊस लावतोय. आणि त्याची शेती वगैरे करण्याची पद्धत खूप छान मेहनती आहे तो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओवरती नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे फवारणी चालले, पप्पू फवारणी करतोय. काय झालं आहे, पाणी पाऊस आत्ताच गेलाय, त्याच्यामुळे थोडंफार पाणी आहे. म्हणून आम्ही औषध स्ट्रॉंग बनवलं एकदम. अच्छा, जेणेकरून ते गवत मेलं पाहिजे. आणि जवळजवळ अर्धा तास जरी पाऊस नसेल तरी काय प्रॉब्लेम होत नाही. हा, कमीत कमी 10 मिनिटं जरी पाऊस नाही लागला तरी हे गवत मारणार. हो ना. ते कशासाठी करायचं की आपल्याला फिरताना जरा बरं असतं म्हणून हे करायचं. दहा 15 मिनिटांनी हे काळं पडून जातं का? हो. अच्छा.
मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही ऊस घाटावरती म्हणजे सातारा, कराड ह्या साईडलाच तुम्ही बघत असणार, कोल्हापूरला. परंतु आता कोकणामध्ये सुद्धा हा बघा ऊस तयार करायला लागला. हा बघा, किती मोठा आहे. बघा दोन्ही साईडला सगळीकडे तुम्ही बघाल चालली ऊस करायला लागलेत इथले शेतकरी. इकडे बघा मित्रांनो, सगळीकडे तुम्ही बघाल तर ऊसच ऊस. आणि ह्या ज्या मळ्या आहेत त्या मळ्या फक्त भात शेतीसाठी ठेवलेल्या आहेत. पण आता तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की कोकणामध्ये सुद्धा आता ऊस करायला लागलाय. आता हा जो पप्पू आहे याने जवळजवळ 10 वर्ष झाली हा ऊस इथे करतोय. याच्या अगोदर एवढे काही शेतकऱ्यांना एवढं काही इकडची ऊसाची माहिती नव्हती. पण पप्पूने ज्या वेळेला हा ऊस तयार केला लावायला तेव्हापासून बहुतेक लोक आता इकडे ऊस पण करायला लागले. आणि छान होतो ऊस. या जमिनीवर लाल माती जरी असली तरी ऊस पण छान होतो इथे. पप्पू, जेवढा ऊस करतोय फायदा आहे की नाही तुला काय याच्यामध्ये? हा तयारी पाहिजे. हा हा हा. मित्रांनो, ह्यानं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. जर तुम्ही म्हणाल की पप्पू चल तुला मी 20 ने 25 हजारची नोकरी मुंबईला देतो, तर त्याला विचार या पप्पू तुला जर मुंबईला नोकरी मिळाली 20-25 हजारची, तू करू शकतोस का रे? हा, अच्छा. कारण का ह्याच्यामध्ये तुला चांगलं प्रॉफिट आहे ना? अच्छा. त्याचं असं म्हणणं आहे मित्रांनो की शेतीमध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे मुंबई सोडून द्या, जे काय आहे ते गावालाच बरं वाटतं. आता तुम्हाला म्हटलं त्याचप्रमाणे की खरोखर ह्याने सुरुवात केली इकडे ऊसाला. कारण 10 वर्ष होऊन गेलीत आता त्याला इथे. आणि खूप छान काम पण करतो. दिवसभर तुम्हाला कधी घरी बसलेला दिसणार नाही तो. ऊसात तरी असेल, कुठच्या मळ्यात तरी असेल, कुळीत पण काढतो, भात शेती सुद्धा करतो. काजूची लागवड भरपूर केला नाही त्याने. बाबू तू काजूची आहेत ना, काय लागवड केल्यास? किती झाड आहेत तुझी? काजूची झाडं किती आहेत? 550 झाडं त्यानं लावला नाहीत काजूची. हा ऊस, भात शेती, आंब्याची काय एवढी नाही, कारण आमच्याकडे हापूस आंबा जास्त या साईडला होत नाही, त्यामुळे हापूस आंबा नाही करत. बरंचसं त्याने इथे करून आता ठेवला नाही. बाकी किती छान वाटतंय हा ऊस. आहे की नाही, किती छान. आणि वातावरण तर मस्तच आहे कोकणातलं. आणि कोकणातलं म्हटलं तर मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला कोकण हे आवडतं. कारण कोकणला एवढा निसर्ग लाभलेला आहे, खूप छान निसर्ग लाभलं. त्यामुळे बहुतेक लोकांना इकडच्या निसर्गाबद्दल खूप प्रेम आहे. आणि इथली लोकांनी पण तसं जपून ठेवला आहे हा निसर्ग. पप्पू, अरे आपल्याला ऊसाचा जो रेट आहे इथे बरा मिळतो की घाटावर वगैरे ऊस आहे त्याला जास्त भाव? हा 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 हा. अच्छा. आता तू किती म्हणजे आपल्याला काय खर्च नाही, तोडून वगैरे ते स्वतःच नेतात? अच्छा. आणि किती एकर मध्ये आता तुझा हा ऊस आहे? 6.5 एकर. अच्छा.
पण मेहनत पण खूप घ्यावं लागते मित्रांनो. काम करण्यापेक्षा हे स्वतःच आहे म्हणून काय टेन्शन नाही. हा, कधीही काम उठून करू शकतो. मेन म्हणजे काय माहितीये, हा, त्याच्यामध्ये फक्त उन्हाळीच 5 महिने राबायचं आहे, पावसाळी काहीच काम नाही. अच्छा अच्छा. हा प्लस पॉईंट आहे. हां, मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण काय आहे मित्रांनो, आजकाल सर्व उठसूट जो जातो तो शहरात चालला आहे आणि इकडे कोण राहायला बघत नाही. त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. जर आपण सर्वच सोडलं तर कसं होणार? कारण सर्वांनी जर शेती सोडली तर मग पुढे आपण खाणार काय आहे? म्हणून ही शेती ही झाली पाहिजे. आणि जे कोण कोकणातून मुंबईला किंवा शहरात आहेत त्यांनी नक्की पाठीमागे वळून बघा, येऊन शेती करायला पण शिका.